नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो शिरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर विजयसिंह पाटील सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 24 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे. रेसिडेन्शियल क्षेत्रातलं अतिशय महत्त्वाचं नाव, कारण रेसिडेन्शियल क्षेत्रात त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी आजपर्यंत आपल्या कामातून केलेली आहे. दुसरी त्यांची ओळख म्हणजे शिरपूरमधल्या इंजिनियर आर्किटेक्ट असोसिएशनची जी संस्था आहे, त्याचे ते प्रेसिडेंट आहेत, सध्याचे अध्यक्ष आहेत ते. तर त्याबद्दलही त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांच्या प्रवासाबद्दल, त्या संस्थेचा प्रवास कसा चाललाय त्याबद्दल, त्यांचा स्वतःचा आजवरचा अनुभव कसा होता या क्षेत्रातला, ते या क्षेत्रात कसे आले, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. सर, बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे आयकॉन स्टीलचा, ज्यामध्ये तुमच्यासारख्या अनुभवी तज्ज्ञ किंवा मी म्हणेन प्रतिदेश अशा इंजिनियर सोबत आम्ही बोलतोय. त्या निमित्ताने या चर्चेतून ज्या गोष्टी निघतील त्या सकारात्मकरित्या आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्यातून त्यांना काही महत्त्वाची मार्गदर्शक मूल्य मिळतील, असा या बिल्ड आयकॉन याचा उपक्रमाचा हेतू आहे. सुदैवानं तुमची पुढची पिढी सुद्धा या क्षेत्रात कार्यरत आहे, त्यामुळे त्याही आपल्याला पद्धतीनं अनुषंगाने आपल्याला बोलायचं या सगळ्यामध्ये. सो गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न अर्थात मला हा विचारायचा आहे की तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि 20-25 वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा हा निर्णय झाला असेल सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात जाण्याचा, तर त्यामागची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं, ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मलाही सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात जायचंय? काय सांगाल? सर्वप्रथम मी आयकॉन स्टीलचा आभारी आहे. त्यांनी हा एवढा मोठा प्रोग्राम आयोजित केला आहे शिरपूरमध्ये. तसं मी माझं प्राथमिक शिक्षण जे आहे ते ग्रामीण भागातलं, बरोबर. तालुक्याला लागूनच आमचं गाव आहे आमोदा. तिथं 1ली ते 4थी पर्यंतचं ग्रामीण भागातलं शिक्षण, बरोबर. नंतर 4थी पासून 5वी ते 10वी पर्यंत शिरपूर म्युन्सिपल हायस्कूलमध्ये झाला. 10वी पर्यंत पांबामा म्युन्सिपल हायस्कूल, तिथंच माझं शिक्षण मराठीत पूर्ण झालं. 10वी पास झाल्यानंतर बऱ्यापैकी पर्सेंटेज होते. त्याच्यानंतर मग पुढे काय करायचं हा एक असा विषय होता, तो मलाही नवीन होता, माझ्या आईवडिलांनाही नवीन होता. कारण त्यांच्या शिक्षणाच्या हिशोबाने म्हणजे आई वडील वगैरे सुद्धा जास्त शिक्षित नव्हते. बरोबर. आणि मी मुळात ग्रामीण भागात असल्यामुळे त्यावेळेस म्हणजे 1986-87 ची गोष्ट आहे, त्या पिरियडमध्ये आपल्याला बाहेरचे जे इतर फॅकल्टीज आहेत, इतर जो शिक्षणाचा जो लोड आहे तो आपल्याला ज्ञात नव्हता समजा. मग अशा केसेसमध्ये आमचे जे मामा होते ते जिल्हा बँकेत सर्व्हिसला होते. मामांना घरी बोलवण्यात आलं, त्यांना रिझल्ट दाखवण्यात आला. ते म्हणे आपण आता जो आताच्या पिरियडमध्ये जो काळाचा ओढ आहे तो डिप्लोमाकडे आहे बा. बरोबर. मग त्यांनी डिप्लोमाकडे ॲडमिशन घ्यायची ठरवलं. बरोबर. त्याच्यानंतर मग बाकी इतर अर्जाची प्रोसिजर वगैरे कंप्लीट झाली आणि मग आम्ही इंटरव्ह्यूला कॉलेजला गेलो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव. बरोबर. मग त्या ठिकाणी 1-2-3 तासाची वेटिंग रूममध्ये ॲप्लिकेशन्स वगैरे सर्व झालं आणि मग तिथं मला सिव्हिल फॅकल्टी मिळाली. म्हणजे अवेलेबलमध्ये सिव्हिल फॅकल्टी होती. सिव्हिल फॅकल्टी पाहिजे तसं काय गंध नव्हताच त्यावेळेस. बाकी इतर पुढे शिक्षण वगैरे 11वी 12वी B.Com M.Com या सायन्स या फॅकल्टीज आपल्याला हे होत्या, पण डिप्लोमा संबंधी थोडंसं कमी नॉलेज होतं. त्यामुळे मग सिव्हिलशी संपर्क तेव्हापासून जुळला 1987. पण तेव्हा असं तुमच्या स्वतःच्या मनात काही होतं का की हे मला आवडतंय, हे मला करायचंय? स्वतःच्या मनात काहीच नव्हतं. अच्छा. फक्त हा प्रारब्ध असा होता की त्याने सिव्हिलकडे आपल्याला नेलं. बरोबर, तो तर होताच. पण म्हणजे असं मला वाटलं की कधी कोणाला आर्ट्सकडे जायचा ओढा असतो, कधी कोणाचा कॉमर्सचा ओढा असतो, किंवा थोडी आवड असते. पुढे काय करायचं माहित नसतं, पण आवड तर आहे बाबा मला लहानपणापासून. कुणाला चित्र काढायला आवडत असतात असं, तर तशी काही वेगळी आवड होती आणि असं वाटलं असं काही नव्हती आवड. त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात तुम्ही अचानक का होईना पण एंटर झाला तुम्ही एका अर्थानं. आणि मग पुढचा प्रवास कसा होता जेव्हा हे कम्प्लीट केला डिप्लोमा तुम्ही, त्याच्यानंतर काय घडलं? डिप्लोमा मी ज्यावेळेस कंप्लीट केला 1991ला. बरोबर. तो पिरियड म्हणजे जॉब सॅच्युरेशनचाच होता. नोकऱ्यांचे कसे प्रॉब्लेमच होते तसे. त्या पिरियडमध्ये मी प्रायव्हेट बिल्डरकडे जॉब केले जवळपास 1991 पासून तर 1999 पर्यंत मी बाहेरच होतो. जळगाव, पुणे, मुंबई
या ठिकाणी प्रायव्हेट बिल्डरकडे जॉबला होतो. अच्छा. आणि जॉबला मग 10 वर्ष जॉब 10 वर्ष केला. 10 वर्ष job पण ला. त्याच्यानंतर मग असं मनात पहिल्यांदा कधी विचार आला की आपण स्वतःची काहीतरी कन्सल्टन्सी सुरू करावी, स्वतःचा बिझनेस काहीतरी सुरू करावा? तसा प्रसंग माझा 1999 मध्ये, ज्यावेळेस मी एका बिल्डरकडे होतो. बरं. त्यांचं पुलाचं काम चालू होतं. ते काम काही कारणास्तव बंद पडल्यानंतर मी परत जॉबलेस झालो. बरोबर. जॉबलेस झाल्यानंतर मग डोक्यापुढे फक्त एकच प्रश्न आला की आता आपण स्वतःची फर्म उघडायची बरोबर. आणि नवीन व्यवसाय चालू करायचा क्या बात आहे. कन्सल्टिंग म्हणून. होय. मग नंतर 1999 पासून शिरपूरला सुरू. मग छोटंसं शिरपूर ऑफिस स्टार्ट केलं आणि तेव्हापासून मग आपण इथंच येतो. यामध्ये सो शिरपूरला आल्यानंतर तुम्ही ऑफिस चालू केलं 99 ला तुम्ही म्हणाला तसं. तो पहिल्या प्रोजेक्टचा अनुभव कसा होता, जेव्हा पूर्ण जबाबदारी घेऊन एक स्वतःच प्रोजेक्ट हातात घेतला? जो पहिला प्रोजेक्ट आठवतोय का आणि तोची आठवण काही आहे का? बिलकुल. पहिला प्रोजेक्ट असा होता माझा, म्हणजे जवळचे नातेवाईक होते. अच्छा. ज्यांनी मला ब्रेक थ्रू म्हणतो आपण वा. तो दिला. हो. म्हणजे त्यावेळेस कामांचा एक्सपिरियन्स हा नव्हताच मुळात जास्त करून, बरोबर. म्हणजे रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये समजा. मग त्या केसेसमध्ये त्यांनी जो भरोसा ठेवला आपल्यावर, बरोबर. जो विश्वास दाखवला, त्याचा आपण त्यांना सोनं करून दिलं. क्या बात. त्यांना पण आपण तशी सर्व्हिस दिली. वा. ते एका प्रख्यात संस्थेत जॉबला होते ते. बरं. त्याच्यामुळे त्यांच्या कामाला आपण व्यवस्थित न्याय दिल्यामुळे त्यांचा थ्रू जो येणारा जो फ्रेंड सर्कलचा जो ओघ होता तो चांगल्यापैकी आला चालू राहिला. आणि कामांना चांगला पिकअप मिळायला लागला. मग नंतर कामाला सुरुवात झाली. नंतर कामाला चांगली सुरुवात क्या बात. तो आता आणि सेम टाइमला आताचा एक प्रवास आहे जो तुमचा, तुम्ही मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इंजिनियर आर्किटेक्ट असोसिएशन. तर त्या असोसिएशनच्या माध्यमातून तुम्ही छानपणे काय काम करताय आणि आता अध्यक्ष म्हणून कशी भूमिका बजावताय ते ऐकायला आवडेल. दरवर्षी होणारे आमचे जे प्रोग्राम असतात ते आम्ही पार पाडतो. विश्वकर्मा जयंती, इंजिनियर्स डे वगैरे. इंजिनियर्स डेच्या दिवशी आम्ही जवळपास सर्व जे आपले सप्लायर्स वगैरे असतात त्यांना बोलवून एक प्रोग्राम ठेवतो. त्या प्रोग्राममध्ये बाहेरच्या व्हिजिटिंग फॅकल्टी बोलवतो आम्ही, म्हणजे त्यांना काही वेळेस स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा बिल्डिंग संबंधी किंवा काही नवीन वगैरे जे काही प्रोजेक्ट आहेत त्याची माहिती वगैरे, किंवा काही एंटरटेनमेंट प्रोग्राम्स वगैरे ठेवून आम्ही तो इंजिनियर्स डे पण साजरा करतो. आणि विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी जवळपास सर्व आपले जे कॉन्ट्रॅक्टर्स असतात त्यांना बोलवून एक प्रोग्राम ठेवतो आम्ही. 2 प्रोग्राम तर मिनिमम असतातच. आणि मग नंतर वर्षात काही प्रोग्राम असतात, समजा वृक्षारोपणचा प्रोग्राम आहे किंवा काही सामाजिक प्रोग्राम्स आहेत, ते आम्ही दरवर्षी व्यवस्थित पार पाडतो. तो आता येऊया तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या प्रवासाबद्दल, तिथल्या अनुभवांच्या प्रवासाबद्दल. सो पहिला प्रश्न मला असं विचारायचा आहे, मागच्या तुम्ही 20-25 वर्षापासून हे क्षेत्र बघताय, शिरपूरमध्ये तुम्ही इतकं उत्तम काम करताय, तर यामध्ये कामगार हा कायमच या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. पण या कामगारांमध्ये अकुशल कामगार हा एक घटक फार महत्त्वाचा आहे एका अर्थानं, की जेव्हा अकुशल कामगारांना आपण कुठेतरी महत्त्वाची जबाबदारी देतो तेव्हा बऱ्याचदा धोका सुद्धा संभावत असतो. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुमचं मत काय? अकुशल कामगारांकडून काम करणं तसं धोकादायक असतं, पण त्यातल्या त्यात त्यांना आपण वेळोवेळी सूचना देऊन, वेळोवेळी साईटवर मार्गदर्शन वगैरे करून त्यांच्याकडून आपण चांगल्या प्रकारे काम करून घेऊ शकतो. बरोबर. जो मेन त्यांचा कॉन्ट्रॅक्टर असतो बरोबर, त्याला, जो अकुशल कार्यक्रम असतो त्याला ते सर्व जागेवर सूचना देऊन वगैरे त्यांच्याकडून काम आपण व्यवस्थित करून घेऊ शकतो. बरोबर. दुसरं, जेव्हा आता आपण पुन्हा गोष्ट करतोय मागं 20-25 वर्षापूर्वी, जेव्हा तुम्ही पहिला प्लॅन काढला असेल, जेव्हा पेपर आणि यानं सगळं स्केचिंग चालायचं किंवा प्लॅन काढायचे, आणि आता ऑफकोर्स टेक्नॉलॉजी आलेली की ज्याच्यात तुम्ही काही मिनिटांमध्ये सुद्धा एखादा बेसिक प्लॅन बनवू शकता. तर प्लॅन या स्टेजचं महत्त्व तुम्ही ओव्हरऑल का सांगाल? कारण बऱ्याचदा असं होतं की प्लॅन नंतर बदलला जातो, कस्टमरच्या रिक्वायरमेंट बदलतात, नंतर कस्टमर सांगतो असं नाही, असं पाहिजे आता. तर प्लॅनिंग या स्टेजचं महत्त्व काय आणि त्याच्यावर कसं काम केलं पाहिजे जेणेकरून एक चांगलं उत्कृष्ट दर्जेदार बांधकाम पुढे होऊ शकतं? आपल्या रेसिडेन्शियल बिल्डिंग प्लॅन्स या फील्डमध्ये प्लॅनला तर सर्वात अधिक महत्त्व दिलं जातं. बरोबर. प्लॅनशिवाय आपण पुढे काही करू शकत नाही. बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला पहिले ऑन पेपरच पूर्ण प्लॅन फायनल करून मग जागेवर एक्झिक्युशन सुरू करावं लागतं. असं म्हणजे बऱ्याच वेळा होतं थोडंफार, एखाद्या वेळेस मालकाला ऑन पेपर काही वेळेस प्लॅन समजत नाही, तो जागेवर प्रयत्न करतो थोडाफार चेंज करायचा, पण त्यालाही सहसा आम्ही वाव देत नाही जनरली. कारण एकदा कागदावर आल्यानंतर त्याचं इनिशियल जे फाउंडेशन आहे, फुटिंग्स आहेत, कॉलम्स आहेत, बीमची पोझिशन आहेत,
हे आता आपण जास्त करून बदलू शकत नाही बरोबर. एकदा प्लॅन फायनल झाला का. बरोबर. मग अशा केसेसमध्ये मालकाला पहिले कागदावरच आम्ही फायनल करून घेतो, बरोबर. मग नंतर जागेवर एक्झिक्युशन. दुसरं रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही इतकं काम केले, 500 पेक्षा जास्त प्रोजेक्ट इतक्या वर्षात तुम्ही कंप्लीट केलेत. तर बऱ्याचदा असं होतं की त्या कस्टमरचं कायम म्हणणं असं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे, किंवा इतक्याच बजेटमध्ये मला थोडा हा प्रकल्प बसवून द्या, 15 लाखात 18 लाखातच घर सगळं माझं करून द्या. तर अशा वेळेला तुम्हाला क्वालिटी पण कॉम्प्रोमाइज करायची नसते आणि तुम्हाला घर तर चांगलं करायचं असतं. अशा वेळेला तुम्ही दोन्हीचा या समतोल एका अर्थानं कसा साधता, की जिथे तुम्हाला क्वालिटी पण बघायची आहे आणि त्या क्लायंटचं बजेटही सांभाळायचं आहे. तर तेव्हा तुमची भूमिका कशी असते? अशा केसेसमध्ये तर क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करायचं नसतंच आणि बरोबर. करत पण नाही. हो. जे मेन स्ट्रक्चर आहे तुमचं आरसीसी हं. ब्रिकवर्क, याच्यात क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज आपण करूच शकत नाही. हं. कॉम्प्रोमाइज हा विषय असा आहे, फक्त तुम्ही सेव्हिंग कुठं करू शकतात जिथं पर्चेसिंगचा रोल येतो. बरोबर. कुठल्याही बिल्डिंगमध्ये जे आपले इतर जे फीचर्स आहेत, समजा तुमचं फ्लोरिंग आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, प्लंबिंग आहे, या केसेसमध्ये तुम्ही मॅक्झिमम सर्वे करून मिनिमम किमतीमध्ये आपल्याला त्या वस्तू कशा घेता येतील चांगल्या क्वालिटीच्या, बरोबर. तिथंच आपण फास्ट सेव्हिंग करू शकतो. बरोबर. अदरवाईज स्ट्रक्चरमध्ये आपण सेव्हिंग करू शकत नाही. करू शकत नाही. बरोबर. पण एक दर्जेदार आणि चांगलं दीर्घायुष्य टिकणारं बांधकाम होण्यासाठी कुठले महत्वाचे घटक आहेत असं तुम्हाला वाटतं, की या गोष्टींवर जर लक्ष दिलं काम करताना, काम करायच्या वेळेला, तर एखादं बांधकाम चांगलं उत्कृष्ट दर्जेदार होऊ शकतं? बांधकाम दर्जेदार होण्यासाठी ज्या इनिशियल बाबी आहेत आपल्या हं. कन्स्ट्रक्शनमध्ये, समजा तुमचं सिमेंट आहे, स्टील आहे, हं. खडी आहे, हे उत्तम क्वालिटीचं पाहिजे, बरोबर. दर्जेदार पाहिजे. त्यातल्या त्यात स्टील, सिमेंट हा याचा महत्त्वाचा रोल असतो. आणि अजून वाळू वगैरे जी आहे तुमची बरोबर. माती मिश्रित नको, बरोबर. वेल ग्रेडेड पाहिजे, बरोबर. सिल्क कंटेन वगैरे नको त्याच्यात. हं. हं. मटेरियलची क्वालिटी चांगली पाहिजे, बरोबर. त्याच्याशिवाय आपल्याला क्वालिटी मिळू शकत नाही स्ट्रक्चरला. बरोबर. बरोबर. दुसरं, ज्याप्रमाणे तुम्ही या क्षेत्रात इतकी वर्ष काम करताय, त्याचप्रमाणे तुम्ही हे क्षेत्र बदलताना बघितलंय. तसंच तुम्ही शिरपूर बदलताना बघितलंय, धुळे जिल्हा संपूर्ण बदलताना बघितलाय एकंदर. तर येणाऱ्या 15-20 वर्षात एक विकासाचं व्हिजन तुमचं वैयक्तिकरित्या एक इंजिनियर म्हणून जर तुमचा व्ह्यू घेतला, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठल्या गोष्टी येतात, की ज्या येणाऱ्या काळात धुळे जिल्ह्याला फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या मिळाल्या पाहिजेत किंवा त्या गोष्टी केल्या पाहिजेत धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक इंजिनियर म्हणून? सिव्हिल फील्ड ही एक आपल्या 3 मूलभूत गरजा ज्या आहेत तुमच्या अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यापैकी एक फार बरोबर. महत्त्वाची. आपण जी निवारणाची बरोबर. व्यवस्था करतो, बरोबर. निवासाची व्यवस्था करतो, ती खूप महत्त्वाची आहे आणि ती निभवायचा रोल आम्हाला येतोय हे आमचं भाग्यच समजतो होय, होय. काही केसेसमध्ये. तर भविष्यात या क्षेत्रात जेवढी जास्तीत जास्त प्रगती होईल, तेवढा विकास हा दिसेल. समजा रस्ते असतील, पूल असतील किंवा बरोबर. बिल्डिंग संबंधी काही डेव्हलपमेंट असतील, हं. मोठमोठ्या अपार्टमेंटच्या बिल्डिंगच्या ज्या स्कीम असतील, हं. त्या जेवढ्या चांगल्या प्रकारे होतील, तेवढं पुढे भविष्य चांगलं राहील. चांगलं राहील. पण अशा वेळेला मग सरकारकडनं काय अपेक्षा आहेत असं तुम्हाला वाटतं, की या अपेक्षा सरकारकडनं, की त्यांनी जर असा थोडा पुढाकार घेतला तर या गोष्टी अजून सोप्या होतील, सोयीस्कर होतील? सरकारकडून अपेक्षा म्हणण्यापेक्षा ज्या सुविधा आहेत, मूलभूत सुविधा ज्या आहेत, रस्ते, पुलं बरोबर. किंवा काही शासकीय ज्या योजना असतात, हं. 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 त्यांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध कसं करून देता येईल, त्याच्यावर जास्त शासनाने जोर द्यायला पाहिजे. बघितलं. बरोबर. दुसरं, आता या क्षेत्रात इतक्या वर्ष काम केल्यानंतर एक वडीलधारी व्यक्ती म्हणून पण, एक सिनियर म्हणून पण, आणि अर्थात आता तुमची दुसरी पिढी सुद्धा या क्षेत्रात काम करते हो. घरातली. तर एक वडील म्हणून पण असा सगळ्याच अँगलमधून विचार, की एक यशाची गुरुकिल्ली किंवा यशाचा मंत्र काय सांगाल या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स आता येत आहेत त्यांना, की या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुम्ही या क्षेत्रात येता तेव्हा, अशा कुठल्या महत्वाच्या गोष्टी सांगाल? क्षेत्र तर कुठलंही असो, हं. मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. बरोबर. त्याच्याशिवाय फळ मिळणारच नाही आहे. आणि आमची फील्ड तर अधिक जास्त मेहनतीची आहे. होय, होय. आपलं सिव्हिल फील्ड Civil जी field आहे आहे, हो. ती खूप मेहनतीची आहे. त्याच्यात समोरच्याला सॅटिस्फाईड करणं इतकं सोपं पण नाही आहे. बरोबर. त्याला किती सर्व्हिस द्या, त्याला शेवटी वाटतं की आपल्याला सर्व्हिस नाही मिळाली. बरोबर. कारण आपला हा जॉब या फील्ड अशी आहे, तुम्ही जिथं बोट ठेवणार तिथं चुकी दाखवल्यासारखं होतं. बरोबर. तुम्ही इव्हन समजा प्लास्टरिंगमध्ये म्हणा, ब्रिकवर्कमध्ये म्हणा, हं. हं. काही ना काही अकुशल कामगार म्हणा किंवा कुशल कामगारांकडून काही थोडाफार इकडच्या तिकडच्या चुका ज्या आहेत त्या
दिसतं. निदर्शनात येऊ शकतात किंवा बरोबर. येतातही. त्याच्यामुळे खूप मेहनतीचं आमचं क्षेत्र आहे. बरोबर. मेहनतीशिवाय पर्याय नाही. बरोबर. दुसरं असं आहे की आता इतक्या प्रोजेक्ट्स वर्षानंतर केल्यानंतर एक असा अवघड प्रश्न आहे तुम्हाला की एखादाच प्रोजेक्ट निवडायचा झाला की जो करताना तुम्हाला एक वेगळा आनंद मिळाला, समाधान मिळालं किंवा असं वाटलं की अरे चला मी काहीतरी वेगळं केलं या प्रोजेक्टमध्ये किंवा एका दुसऱ्या अँगलनं असा अभिमान वाटला की बरं झाला हा प्रोजेक्ट माझ्या हातून झाला, मी याच्यात काहीतरी वेगळं करण्याची संधी मला मिळाली. तर असा एखादा एक प्रोजेक्ट सांगता येईल का? रेसिडेन्शियल प्रोजेक्ट तर बरेच असतात, बरोबर. छोटे मोठे, जे आपण समजा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा केला आहे बरोबर. किंवा आपणच करायला पाहिजे होता बुवा, तो हो, हो, आपण हो. आपल्या हातून झाला, बरोबर. ते एक समाधान वेगळं असतं. हो, हो. किंवा काही धार्मिक कामं असतात, समजा एखादं मंदिर असलं किंवा त्या बरोबर. मंदिराच्या सभागृह, हॉल वगैरे, तर ते हम्म. कामं जर समजा आपल्याकडून झाली तर ते एक वेगळं समाधान आपल्याला मिळत असतं. बरोबर. असं पण तसं तुमचा कुठला असा स्पेसिफिक अनुभव किंवा सांगता येईल का असा स्पेसिफिक प्रोजेक्ट एखादा? समजा मंदिराच्या संबंधित तर माझं आमोद्याचं गजानन महाराजांचं मंदिर जे होतं, अच्छा. त्याचं सुरुवात जी आहे ती माझ्याकडूनच झालेली होती. वा. आणि इतर जे धार्मिक कामं असतात त्यांना तर माझी मदत असतेच. असतेच ते. हां. बरोबर. दुसरं हे झाले आयकॉनिक प्रोजेक्ट. पण दुसरे असे असतात की एखादा प्रोजेक्ट करताना अडचण येते किंवा प्रॉब्लेम येतो, एखादी समस्या येते, कधी नैसर्गिक आपत्ती येते, कधी कामगारांकडून अडचण येते एखादी किंवा एखाद्या मशिनरीमुळे काहीतरी प्रॉब्लेम येतो. तर असं एखादं आव्हान आलेलं आणि त्या आव्हानावर तुम्ही केलेली मात, असा एखादा प्रसंग आठवतोय का? नाही, तसे प्रसंग वगैरे तर काय अजून आले नाहीत. भगवान कृपेने समजा 20-25 वर्षात. बरोबर. मागच्या महिन्यात एक थोडासा एक इन्सिडेंट झाला होता साईटवर, पण तो व्यवस्थित मॅनेज झाला. त्याचा काही एवढा प्रॉब्लेम नाही आला. बरोबर, बरोबर. दुसरं तो स्टील निवडताना तुम्ही काय गुणवैशिष्ट्य स्टीलमधली बघता किंवा स्टीलमधले क्वालिटी पॅरामीटर्स काय सांगाल, की हे बघितलं तर हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे बांधकामात? स्टील बघताना त्यांचे जे फीचर्स आहेत, समजा तुमचं केमिकल वगैरे किंवा म्हणजे करोजन, त्याचे कार्बन फीचर्स इन्क्लुडेड, बरोबर. त्याची स्ट्रेंथ, गेज वाईज, अंडरवेट, ओव्हरवेट, हे सगळं डक्टिलिटी बघितलं वगैरे हे पाहिजे. सर्व बघितलं. बरोबर. आणि आयकॉन स्टीलचा तुमचा अनुभव कसा? म्हणजे आयकॉन स्टील तुम्ही आजवर कधी वापरलंय का? आणि तुमचा अनुभव आयकॉन कसा आहे? स्टील तर मी जवळपास गेल्या एक 5-7 वर्षापासून वापरतोच आहे बरोबर. नेहमी. त्याच्यासोबत अजून इतर पण असतं, पण आयकॉन मी एक 5-7 वर्षापासून वापरतोय. बरं. आणि कसा आहे तुमचा अनुभव त्यांची प्रॉडक्ट बद्दल, त्यांच्या सर्व्हिस बद्दल? चांगले चांगले आहे. अच्छा. काही प्रॉब्लेम नाही. सर्व्हिस बद्दल तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये. सो हे होते इंजिनियर विजयसिंह पाटील सर. आणि मी सुरुवातीला म्हणलं तसं ते आपल्या अनुभवाचा रौप्य महोत्सव लवकरच पूर्ण करतायत. हो. अर्थात 25 वर्षाचा टप्पा ते आपल्या कारकिर्दीचा पार करतायत आणि इतक्या वर्षात आलेले अनुभव, इतक्या वर्षात आलेले प्रसंग, इतक्या वर्षांना भेटलेले ग्राहक, त्यांची केलेली घराची स्वप्नपूर्ती, असे अनेक क्षण त्यांच्या डोळ्यासमोरनं गेलेले आहेत. आणि ते असे काही मिनिटात मांडणं खरं तर अवघड आहे. पण तरी सुद्धा तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मोकळेपणाने व्यक्त झालात आणि येणाऱ्या आगामी काळात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.